खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती मातीच नेमकी अशी, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका असा. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या लतरचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम कर्णकाचा धगधगता इतिहास सुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र माझा मन स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंतानी जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शुभाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पाऊल लावता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कच दिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशा चोळी घुमला विजेचा लोड सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं स्त्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन तळहातावर गर्दन पेलून ठामपणे खडं टाकलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शुभा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्म्यालंकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये अवतरलं. आज 350 वर्ष उलटून गेली या घटनेला, पण आजही कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आज कुणाला बोलावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवर एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओटातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिवाजी अजून जिवंत आहेत. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मताच शिवाजी ही 3 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं, इतकी जादू या राजाची आहे.